काय नाव तुझं? काय नाव तुझं? रोशन. तुझं नाव? सिद्धार्थ. मस्त नाव आहे तुझं. हा. देवी स्वये कृपार्थे धावून ये. सेवुनी देवी स्वये कृपार्थे धावून ये. गाईस तुम्हाला गाडी दाखवायचं ना, तर तिथं खड्ड्यात पाय पडला माझा आणि कॅमेराला. हे कोण आहे? अच्छा, कामगार लोक आहे. 1 2 3. ओ भाई किती अंधार आहे गाईज. अरे बापरे, काय दिसतंय का? सो हे गाईज, इट्स मी आदी. वेलकम बॅक टू द नाईट रायडर. सो आत्ता तर सध्या गाडी वॉश करायला आली. मी आत्ता माझं फेस नाही दाखवू शकत, कारण की काय सांगू आता तुम्हाला, कारण की मी आंघोळ नाही केली अजून. संध्याकाळची 3 वाजलेले आणि गाडी काही एवढी खराब नाही, पण मग म्हटलं 2-3 दिवस गाडी उभी होती तर मग वॉश करून घेऊ. सो आता गाडी मस्त स्नो झालेली. दोन जण गाडी होता आज. इथं गर्दी नाही राहत म्हणून मला आवडतं इकडे यायला. शांतता राहते मस्त, काही टेन्शन नाही. सो आता फायनली रेडी झालेलो आहे मी. आपला कॅमेरा पण चार्ज आहे. आज फुल चार्ज केलेला आहे मी, एकदम आवर्जून मी चार्ज केलेला आहे. आणि काय बोलतात त्याला, आवर्जून हां तेच ते, आवर्जून चार्ज केलेला आहे. आवर्जून चार्ज केलेला असं नाही, आवर्जून भेट द्या असं म्हणतो. पण मग मी असं मनानी असं मनानी म्हणजे आठवणीने चार्ज केलेला असं. ठीक आहे. ओंकारला संस्कृत वरून सगळं काही येतं. बाकी ही आहे आपली जेरी आणि तिचा बेबी. ओंकारला सिम्बा खूप आवडतो आणि मला जेरी आवडते. सिम्बा मला पण आवडतो. सिम्बा घे रे त्याला हातात. बोल ना बॅकग्राऊंडला. हाय गाईज, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबा. थँक्यू. सो आता सिम्बाचं जेवण होऊ दे, थोडं खाऊ दे त्याला. काय गोल्ड असतं, पण जेरीला जास्त माझ्याजवळ आवडत नाही, तिला दादाजवळ जास्त आवडतं. पण सिम्बाला फक्त माझ्याजवळच आवडतं जास्त. सिम्बा एक प्रकारचा कामापुरती मामासारखा करतो. शिंबू. सायराज आलंय समोरून. आणि आता माईकचा आवाज कसा येतोय मला सांगा. म्हणजे आता वायझर तो ओपन आहे, ते थोडासा साऊंड येत असेल. चलो, वायझर ओपन आहे म्हणून थोडासा साऊंड येत असेल, पण थोडासा तर बेटर असेल. कमेंटमध्ये सांगा मला कसं येतोय काय नाही. आता वायझर बंद करतो मी. आता साऊंड कसं येतोय मला सांगा. मला तर खूप अपेक्षा आहेत या विंडस्क्रीनकडनं. बघूयात काय रिझल्ट भेटतोय. अरे तेच म्हटलं गाईज, ह्याच्याकडे कंपनी हेल्मेट होतं तेव्हा तर कधी घालत नव्हतं. आता हे नवीन हेल्मेट घेतलं ब्लॅक कलरचं, म्हणून स्पेशली गाडी थांबवली आहे हेल्मेट घालण्यासाठी. वा भाई वा. जाऊ दे, ॲटलिस्ट त्या नावाखाली हेल्मेट तरी घालतोय. बाकी MT मध्ये 2-3 अपडेट केलेले. आरसा काढून टाकलेला आहे आणि इथं याला काय बोलतं, लिव्हर गार्ड बसवलंय. सो आता बघा कसा लुक दिसतोय गाडीचा. मस्त वाटतं ना. सायराजने त्याचं नाव पण टाकलेलं आहे. अजून काय अपडेट केलेलं आहे? ठीक आहे, चला मग आता निघूया. कुठून जायचं? इथून मधल्या रस्त्याने जायचं का? पहिले इकडं काहीच नव्हतं, आता बघा डेव्हलप होतंय. काय रे, कुठं जायचंय? हां बस. तुला पण बसायचंय का? तिकडं बस. हां आम्ही पण लहानपणी काही अशी लिफ्ट मागायचो. म्हणजे आम्ही पोरं लांब पायी फिरायला जायचो ना, तेव्हा असं आता इथून समजा टाकळीला गेलो तर टाकळीवरून रिटर्न येताना लिफ्ट मागायचो. तर तेव्हा कोणी द्यायचं नाही, तर
तेव्हा कोणी लिफ्ट द्यायचं नाही, पण मला आता असं झालं की यार यांचे पण दिवस आहे, यांना पण आपण लिफ्ट देऊ, आहे की नाही. बाकी यार समोरून BMW येते रेड कलरची, काय दिसती या वेदरमध्ये. वाव, काय रिच कलर वाटतो ना गाईस. काय झालं काय झालं? अरे KRRC 200. काय नाव तुझं? काय नाव तुझं? रोशन. तुझं नाव? सिद्धार्थ. मस्त नाव आहे तुझं. हां, चल बाय. चल गाईस, तुम्हाला काय वाटतं असं हेल्मेट मी पण घेऊ का ब्लॅक कलरचं? हालाकी याचं वेगळंच आहे, मला एक्झॉरचं घ्यायचं आहे. एक्झॉरचं कसं थोडंसं कॉस्टली आहे म्हणून मी जास्त काही नाही करत आहे. पण एक्झॉरमध्ये एक तर एक ब्लॅक पॅन्थर म्हणून येतं आणि एक पूर्ण असं ब्लॅक येतं. आणि पूर्ण ब्लॅकमध्ये मला तर आहे ना यार असं वाटतं की मी मॅटमध्ये घेऊ. मॅटमधलं एकदम मस्त दिसतं. यार हे काय करतोय दादा? अख्खं पोतच डायरेक्ट नदीत टाकून दिलं. असं कसं आपलं नाशिक स्वच्छ राहील हेच दाखवलं मी ब्लॉग शूट करतो, की लोकांना लाज वाटली पाहिजे की आपण फेकतोय हे अशी व्हिडिओजमध्ये येतं आहे, सोशल मीडियाजवरती येतं आहे, तर जेणेकरून ते लाज वाटून तरी फेकणार तरी नाही, की त्यांना लाज वाटेल की बाबा व्हिडिओमध्ये आलेलो होतो, नको यार नेक्स्ट टाइम फेकायला नको. काय काय फेकतात त्या नदीमध्ये तुम्हाला एखाद्या दिवशी दाखवल मी तिथं. रस्ता खराब तर आहे, पण आता ट्रॅफिकपासून वाचायचं आहे तर मग हाच एक जरिया आहे. कारण की तिकडून टाकळीच्या रस्त्याने जायचं म्हटलं ना या टायमाला तर ऑफिसचे लोक वगैरे खूप सारे गर्दी असते. म्हटलं जरा इथून मधल्या रस्त्यानेच जाऊयात नाही का. हे जे अरे हॉर्न मारतोय दादा बघतच हे जे आहे ना, हे आयसरवाले, आयसर बोलता का पिकअप बोलता यांना, हेच सांगणार होतं तुम्हाला. हे लोक आहे ना नीट गाडी चालवतच नाही, कसेही घुसवतात. त्यांना कोणती घाई राहते दुनियाभरची काय माहिती आहे. नाशिकमध्ये हे खूप जास्त दिसतात हे घाबरव. ओ हो भाई, आत्ताच थंडी वाढली आहे. गोदा आरती आय गेस स्टार्ट झाली असेल असं मला वाटतंय, पण मग लोक बोलतात 7 वाजता होती चालू. गाईज 4:30 वाजताच जायचा प्लॅन होता, पण मग साईराज पतंग लवर आहे, पतंग उडवत होता. तो म्हणजे थांब जरा वेळ मी पण येतो. बाकी ही मूर्ती बघा रामजींची, बोला जय सियाराम. मस्त गेले ना यार. या सिकनेसमुळे ना मला खूप जास्त त्रास होतोय. वा, पण आज वेदर मस्त गार आहे. हा एकदम फ्रेश वाटतं आज. इकडे ह्या टायमाला गर्दी असते, म्हणजे असतेच. 4 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत इथे गर्दीच असते. कारण की इथं आहे त्या टेम्पलचं नाव काय आहे? या टेम्पलचं नाव काय होतं? स्वामीनारायण मंदिर. मी लक्ष्मीनारायण मंदिर बोलत होतो. हां, तर टेम्पल स्वामीनारायण मंदिर आहे. तर तिथं 4 ते 9 वाजेपर्यंत गर्दीच असते. कारण की मधी खूप मस्त आहे. आणि मधी मला एकदा तरी दाखवायचं आहे यार गाईस तुम्हाला. तिकडचे लाईट्स वगैरे एवढे मस्त आहे ना. तिकडे ना ते कॅमेरा म्हणजे फोटोज वगैरे व्हिडिओज वगैरे काढायला अलाऊ नाही करत. म्हणजे मंदिराच्या बाहेर साईडला चालतं, पण मंदिराच्या मध्ये अलाउड नाही आहे. एक्साइटमेंटमध्ये खूपच जोरात गाडी चालवली मी, ज्याने माईकचं हेच उडालं होतं विंडस्क्रीन. बाय द वे, गोदा आरतीची तयारी चालू झालेली आहे. इथून थोडंफार दिसतंय मला. हो, जा आजी बाबा, जा सांभाळून जा. चिच्चा कैसे घुसारे हो बे. सो फायनली आता इथं पोचलोय, बघू शकता. मी इथं फोटो क्लिक केले याच्या म्हणजे इथं उभं राहून मस्त आलेले आहेत. बाकी आता अजून आरती चालू नाही झाली. माझा आवाज येईल नाही तर नाही येणार, मी जोरात बोलायला ट्राय करतोय गाईस.
पण ठीक आहे, जेवढा आवाज कव्हर होऊ शकतो तेवढा, कारण की इथे स्पीकर्स वगैरे भरपूर चालू आहेत. सो गाईज फायनली आम्हाला जागा भेटली आहे. सायराज आणि इथे हेल्मेट वगैरे ठेवले, चप्पल वगैरे काढून मस्त आता आरती चालू होणार आहे. आलेल्या सर्व बघू शकता तुम्ही. हार्दिक स्वागत. आरतीला लगेचच सुरुवात होत आहे. तरी आरती सुरू झाल्यानंतर हे बघा. कोणीही नदी पात्रात पाय टाकून बसणार नाही किंवा पादत्राणी घालणार नाही ही विनंती. हर हर बोले, तुम्हाला हर क्लिअर हर दिसत बोले. नसेल धन्यवाद. पण हर मला तुम्ही बघू गोदा शकता. हर हर गंगे वा हर हर गोदा लाईट हर चालू हर झाले मस्त गंगे. टाइमवरती. भगवान शिवशंकरांच्या I'm excited. आशीर्वादाने Little bit. महर्षी गौतमांसाठी नंतर एकदम थेट फ्रंट मध्ये बसून सोनिका बघतोय मी. हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे हर हर गोदा हर हर गंगे. गौतमी जगदीश्वरी गौतमी जगदीश्वरी तव कृपेने सत्वरी लाभण्या सुख अंतरी वाहिली सुमने तुवा. बकुल चंपक कमलिनी बकुल चंपक कमलिनी बिल्व तुलसी मालिनी पर्ण कुसुमा जमवनी घातले पायी आता सौरभी साकारले. त्र्यंबकस्य जटोद्भूते गौतमस्यागनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोस्तुते गोदावरी नमोस्तुते गोदावरी नमोस्तुते. जय देवी सुरसरिते गोदावरी माता देवी शक्ति गावी तव गौरव गाथा. जय देवी सुरसरिते गोदावरी माता देवी शक्ति गावी तव गौरव गाथा. जय देवी जय देवी. ब्रह्मातल सुरवर जगदीशे अनुग्रहिला पावन धाराले मुन गिरिवर दही भरला. स्वर्गीय मुदते भूवर स्वर्ग चलन करला. प्रवाह कल्याणाचे कविरत आक्रमिला. जय देवी सुरसरिते गोदावरी माता देवी शक्ति गावी तव गौरव गाथा. जय देवी जय देवी. अमृत कळतव राम तीर्थी सांडियला. महिमा दिव्यत्वाचा तुलसीला धरला. जय देवी सुरसरिते गोदावरी माता देवी शक्ति गावी तव गौरव गाथा. जय देवी जय देवी. लेऊनी जल स्वर्गीचे जव भूवर आली. दक्षिण गंगा नावे ख्याती तव झाली. दर्शन घेता सकल हृदये भाई. अमृत योगे धरणी चिरसुखला झाली. देवी शक्ति गावी तव गौरव गाथा. जय देवी सुरसरिते गोदावरी माता देवी शक्ति गावी तव गौरव गाथा. जय देवी समर्पयामि. धर्म की
हा दिवस सगळेजण सोडतात तर आपण पण सोडू. माझी पाठ आहे ना गाईस एवढी जास्त जाम झाली बसून बसून. सो आता घरी निघतच होतो आम्ही, पण मग थोडं फोटो वगैरे काढायला थांबलो होतो. पण गाडी जेव्हा वॉश केली यार, दोघी गाड्या बघा ना काय भारी दिसतंय. हा हा मेरी जान ये बब्बू, देखो देखो ऐसी लग रही है. गाईस तुम्हाला गाडी दाखवायचं ना, आता तिथं खड्ड्यात पाय पडला माझा आणि कॅमेराला डॅमेज पडलाय थोडा. एवढं काय नाही झालं ना. तुम्हाला गाडी दाखवायच्या नादात मी घाबरून गेलो होतो गाईस. गेला एकमेव कॅमेरा पण गेला म्हटलं आता. सो आता परत येऊया माउंटवर, एकदा परत बघून घ्या मस्त टेल लाईट व्यू. ये इसको बोलते ना असली कंटेंट मेरी जाने बब्बू. चला गाईज आज एमटी चालू. सायरजनी जसं हेल्मेट घेतलंय तसं घालूनच आहे बाई, काढायचं नावच नाही घेते. फोटो मस्त आले यार पण तुझे, हा ना. ही थंडी मला आहे ना एक कोणत्या तरी आजोबानी, म्हणजे मला आहे ना एक बुजुर्ग मला आहे ना एक वयस्कर माणसानी सोल्युशन दिलं होतं की थंडी वाजली ना की असं मोठा श्वास घ्यायचा आणि आरामशीर सोडायचा असा, आणि बॉडी पूर्ण रिलॅक्स करून द्यायची, जेणेकरून आहे ना थंडी म्हणजे आपली बॉडी आहे ना अशी थरथरत नाही. आणि माझ्यासोबत खरंच तसं मी ट्राय करतो आणि मला खरंच थंडी नाही वाजत. म्हणजे हातापायांना लागते थंडी, पण मग असं कुडकुड फील नाही होत. हात पाय सगळे असे मोकळे सोडून द्यायचे, थंडी बिलकुल नाही वाजत. हां, तर तुम्हाला तो डेंजरस स्पॉट दाखवायचा होता ना, म्हणजे रस्ता. अशी भीती वाटती, एकटा आला ना कोणी तर खरंच घाबरेल. मी तर स्वतः घाबरतो. तर मी कधी असं इथून एकटा आलो ना मी स्वतः घाबरतो. आता तुम्हाला दाखवतो तो रस्ता. ओ भाई साहब, थांबा गाईस तुम्हाला दाखवतो मी. इथं थांब 1 मिनिट. ऑन काउंट ऑफ 3 ना दोघी गाड्यांचे लाईटी ना बंद कर. 1 2 3. ओ भाई किती अंधार आहे गाईज. अरे बापरे, काय दिसतंय का सायराज? तुला इथे एकटं बोलवलं तर कावर नाही. मी एकदा 2दा आलो इकडे एकटा, पण थांबलो नाही कधी. बघितलं ना किती अंधार असतो इथं. हे कोण आहे? अच्छा, कामगार लोक आहे. थोडंसं वायझर ओपन करून घेतो कारण की फॉग बनतोय हेल्मेटमध्ये. हां, आता काही टेन्शन नाही. सो व्लॉग इथेच एंड करतो मी, कारण की आता घरी पोचून जाईल मी. सो गाईज मी आता व्लॉग एंड करतो. मी एंड करतो व्लॉग. मी व्लॉग एंड करतो. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला अशाच चांगल्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ. बाय बाय.